नेते आपण याचा सत्कार या ठिकाणी छोटेखानी होते. धन्यवाद. आणि या व्यासपीठावरती या मंचावरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलण्यासाठी आपल्या लाडक्या दिव्या शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर जोरदार टाळ्या होऊ देत दिव्याजी शिंदे यांच्यासाठी. दिव्याजी आपलं बदलापूर नगरीमध्ये खूप 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 स्वागत, मनापासून स्वागत आहे. बदलापूरकर आपल्या प्रतीक्षा करत आहेत आणि खरं तर आपली वाट पाहत आहेत आणि आपण या जमावाला आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या सारख्या स्टाईलमध्ये काहीतरी संबोधन करायचं. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही रेडी आहात का? जय भीम बदलापूरकर. काहीही का म्हणजे एवढे लोक दिसत आहेत, हा आवाज दिल्ली हादरवणारा असायला पाहिजे. आणि तुम्ही इथले इथे नाटक करताय काय? परत एकदा जय भीम. नाही मला हा नकोय, प्रेमाचा. चल मी माफी नाही मागणार याचा. जय भीम बदलापूरचे पब्लिक. आमच्या राजांनी काय शिकवलंय? आमच्या राजांनी काय शिकवलंय? की स्वाभिमानाच्या मध्ये आला तर उभा फाडायचा. मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज वाचून आलेलं रक्त आहे. हे अण्णाभाऊ साठे सुद्धा जाणतं. हे राजश्री शाहू महाराज सुद्धा जाणतं. हे महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा जाणतं. जर कुणी विचारलं, एक्सक्यूज मी, दोन मिनिटं शांत थांबा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणते. आपण ते आहे जे लोकांना स्वाभिमान शिकवतो आणि म्हणतो की तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. काय? कि तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. मेरे बाबा साहब के बच्चे हैं, क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं. ही क्रांती रक्तातून आलेली, हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वाचाल, जेव्हा लक्षात घ्याल, तेव्हा वेड लागून जाईल आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. आणि ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घ्याल ना, त्यावेळेस डोळ्यातून पाणीच येईल. मी नेहमी हे सांगते की मला कुणी विचारलं तर नाही की तुला जन्माला काय म्हणून यायचं आहे, पण मला जर कुणी विचारलं असतं तर माझं उत्तर हे असतं की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर माता रमाईंनी 9 कोटी लेकरांसाठी 4 मुलांवरती स्वतःचा पदर कफन म्हणून टाकलं, ते पदर म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर माझा बाप दीनदुबळ्यांसाठी कष्ट करून ज्या झाडाच्या सावलीत बसला, त्या झाडाची सावली म्हणून येईल. मी, नीट ऐका, मी जर जन्माला येईल, मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल. आणि जर येता आले नाही तर अशा जीवनावरती 10 वेळा लाथ मारीन. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल आणि मी वाघ म्हणूनच जन्माला आले. आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे, हे लक्षात ठेवा. मोडेल पण वाकणार नाही, माफी तर मागणारच नाही. जिथं स्वाभिमान येतो, तलवार म्हणजे शब्द आमचे. हे त्या दीनदुबळ्या, वैचारिक दीनदुबळ्या लोकांना सांगा की छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आली लेकरं आहेत. कुणाच्या बापाला नाही घाबरत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नेहमी करतात आणि मानसिकरित्या लाचार असे सांगतात त्यांना. त्या लोकांसाठी इतकंच सांगेल की एक खूप छान वाक्य आहे
की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर. याचा अर्थ असा होतो की जे बाबासाहेबांच्या पुतळ्यांना सुद्धा इतक्या घाबरतात की रात्रीचे अंधारात जातात आणि त्यांची विटंबना करतात. म्हणून मी सांगते कि तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी डरते हो और तुम डरते और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए. म्हणजे माणूस जरी मेला, विचार मरत नाही, स्वाभिमान मरत नाही, ती दिलेली देण मरत नाही. माझ्या बापाने आज माझी लायकी इतकी केली की मी इथे उभी राहील. म्हणून माज करा, जितका माज करता येईल तितका माज करा, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला श्वास आहे. गावच्या बाहेर बसणारा माणूस आज एवढा मोठा कार्यक्रम करतोय. गावच्या बाहेर बसणारा हाच समाज आज सूट बूट टाय आणि कोटात बसतो. तर माज करा, बिनधास्त माज करा, पण माज करताना बाप विसरून जाऊ नका. माज करताना बाप विसरून जाऊ नका आणि 12 बापाचा अंगारा लावू नका. बाप एक होता, बाप एक आहे आणि बाप एकच राहील. आणि सगळ्यांच्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्वाभिमानाने सांगायचंय. तुम्ही जे कपडे घालताय त्याच्यातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजे. जे तुम्ही चपला घालाल, शूज घालाल, त्याच्यातून. धन्यवाद नगराध्यक्षा मॅडम. पाहुण्याच्या शुभस्य त्या ठिकाणी आपण भीम महोत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीम, प्रगतशील बौद्ध समाज यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि विशेष आभार. नुकताच ज्यांचं आगमन झालंय, कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ संध्याताई सूरज मुठे, आपले मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सूरजजी मुठे, आपले मनपूर्वक स्वागत. नगरसेवक सन्माननीय शागोबजी गोरे, आपले मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्या सन्माननीय भावेजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक या कार्यक्रमाचा पुढे बसून आपण आनंद घ्यायचा. या आपण शागोबजी गोरे